नमस्कार शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी चालवलेल्या अग्रगण्य मिशन समृद्धीमध्ये मी संदीप की आपल्या सर्वांच्या प्रत्येक मनाचे खूप स्वागत करतो. बघा, आज आपण एका शेतकऱ्याकडे आलेलो आहे. यांनी आपला पहिल्यापासून जे काही मार्गदर्शन आहे म्हणजे रोप बुडवण्यापासूनचं मार्गदर्शन यांनी आपल्याकडनं घेतलेले मिशन समृद्धी अंतर्गत आणि सुचवल्याप्रमाणे ट्रीटमेंटसुद्धा केलेली आहे. आता हे शेतकऱ्यांचं नाव काय आहे, हे कुठले आहेत, कशामध्ये त्यांनी ट्रीटमेंट केली आणि कसा फायदा यांचा झाला हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो आहे. तर शेतकऱ्यांचा अनुभव घेऊयात. नमस्कार दादा. नमस्कार. तुमचं नाव सांगा. गजानन शेनपर लोखंडे, तुमचं गाव, तालुका, जिल्हा? बोरगाव, जहागीर तालुका, भोकरदन जिल्हा, जालना. आता मला एक सांगा, ही जी मिरची लागवड झाली ही कोणत्या तारखेला लागवड झाली? 7 मे. 7 मेला लागवड झालेली आहे. आज 24 जुलै आहे. जवळपास 2.5 महिने आपल्या प्लॉटला हे कंप्लीट होत आहे. आता व्हरायटी कोणत्या कोणत्या आहेत? तलवार आणि करिश्मा. तलवार आणि करिश्मा ह्या व्हरायटी आहेत. या दोन व्हरायटी आता आपण पाहू शकतो की हाताळणीला आपला प्लॉट हा आलेला आहे. आतापर्यंत किती फवारणी आणि किती ड्रिचिंग झाले? 7. बरं, जो काही आतापर्यंत खर्च वाटतोय तो कमी आहे का अधिक आहे? कमी. बघा शेतकरी बांधव, 2-2.5 महिन्यानंतर हा प्लॉट कुठेतरी आखडताना आपल्याला पाहायला मिळतोय. आता हा प्लॉट का आखडतोय, हा खरोखर व्हायरस आहे का, यासाठी मी हा व्हिडिओ आवर्जून बनवतोय. कारण काय झालंय बघा, आता या ठिकाणी हे झाड बघा, या ठिकाणी आपण पाहू शकतो याची नेमकी कुठेतरी सुरुवात झालेली आहे पानं आखडण्यासाठीची. त्याच्या शेजारचं झाड जे आहे ते एकदम क्लिअर आहे. त्याच्या शेजारचं झाड पण एकदम क्लिअर आहे. आता थोडंसं पुढे या सर. आता हे झाड पहा, याची शेंडी कुठेतरी तुम्हाला आखडताना या ठिकाणी दिसत आहे. आता बरेचसे लोक काय करतात, याला व्हायरस म्हणून वेगवेगळ्या फवारण्या करून राहिले. बरं, फवारणी किती दिवशी करतो आपण? 8 दिवसाला. 8व्या दिवशी आपण फवारणी करतो. आता यांची 8व्या दिवसाला फवारणी चालू आहे आणि बरेचसे शेतकरी 4थ्या-5व्या दिवशी फवारणी करून बी याच्यावरती कंट्रोल मिळवता येत नाहीये. आता याला व्हायरस म्हणता येईल का? तर सर्वात पहिलं मी तुम्हाला एक प्रश्न केला होता, जर हा व्हायरस असेल, मग हे जर झाड खराब होत असेल, त्याला इमिजिएट लागून हे झाड आहे हे खराब व्हायला पाहिजे होतं. मग हे तिसरं झाड का खराब होऊ राहिलं? हा व्हायरस जो आहे तो इथून उडून इथपर्यंत येतोय का जमिनीमधून त्या मुळांच्या माध्यमातून इथपर्यंत येतोय? तर शेतकरी बांधवांनो, हा जो व्हायरस आहे हे आपण जे थ्रिप्स आहे, माईट आहे, मावा आहे, पांढरी माशी, याच्यामुळे तर व्हायरस येतो हे आपल्याला माहीत आहे. रसशोषण करणाऱ्या किडीमुळे व्हायरस येतो हे आपल्याला माहीत आहे. आणि याच्यासाठी आपण 3ऱ्या दिवशी 4थ्या दिवशी फवारण्या पण करतो हेही तुम्हाला माहीत आहे. पण हा जो व्हायरस आहे हा व्हायरस नाही हे मी तुम्हाला सांगतोय. याचं कारण असं आहे बघा, आता हे झाड जास्त थोडं आखडलेलं दिसतंय. सर थोडं क्लोज आहे. हे बघा शेतकरी बांधवांनो, आता जर आपण हे झाड बघितलं, हे जे खालचे पानं आपण जर बघितलेलं, आपण हे माल बघू शकतो. आता सध्या हाताळणीचा माल या ठिकाणी आहे. आता हे खालचे पानं बघा, एकदम हिरवे गर्द आहे, काळोखी याच्यावरती आपण पाहू शकतो. कसल्याही प्रकारचा व्हायरस याच्यावर आपल्याला दिसत नाही आणि शेंडेच कुठेतरी याला आखडताना दिसत आहे. हा एक मोठा प्रॉब्लेम आता सर्व शेतकऱ्यांचा झालेला आहे. आता विषय काय शेतकरी बांधवांनो, ज्यावेळेस झाड कोणताही अन्नद्रव्य जे तुम्ही 1261 सोडता, 1846 सोडता, 4313 सोडता, जे काय अन्नद्रव्य तुम्ही सोडता, मायक्रोन्यूट्रिएंट सोडता, जेव्हा झाड थोडंसं क्लोज घ्या जर, हे बघा मुळांच्या माध्यमातून पहिले अपटेक करतं, नंतर ही फांदी अपटेक करते, नंतर ह्या पानाला भेटते, मग हळूहळू ह्या दुसऱ्या फांद्याला, नंतर मग शेंड्यापर्यंत येते. आता सर्वात मोठा प्रॉब्लेम शेतकऱ्यांचा हा होतोय की जे अन्नद्रव्य आहे ते अन्नद्रव्य शेंड्यापर्यंत पोहोचतच नाही. आणि हे अन्नद्रव्य पोहोचत नाही म्हणजे हे झाड या ठिकाणी शेंड्यांवरती उपाशी आहे. आणि हे जे काही आता पाऊस पडला, या पावसामुळे हे नवीन शेंडे जे निघले ना, हे नवीन शेंडे असे आखडताना आपल्याला दिसतात. आता हे कवळे असतात. आता एकतर खालून खायला जे भेटतंय ते इथपर्यंत येत नाही आहे आणि जे कवळे शेंडे निघत आहेत त्याच्यावरती थ्रिप्स आहे, माईट आहे, मावा आहे, पांढरी माशी, याचा अटॅक हा सर्वात जास्त होतोय. म्हणून हे त्याचा अटॅक झाल्यामुळे हे आकडून पण जात आहेत. हा सर्वात मोठा प्रॉब्लेम मी तुम्हाला दाखवतो. म्हणजे हा खरोखर जर व्हायरस असता तर पूर्ण झाड खराब झालं असतं. खालच्या पानापासून तर वरच्या पानापर्यंत झाड खराब झालं असतं, शेंडाच खराब झाला नसता. पण आता जो पाऊस पडला याच्यामुळे जो काही युरिया मातीमध्ये मिसळला गेला, त्या युरियामुळे नवीन शेंडे काढले आणि त्याच्यावर थ्रिप्स, माईट, मावा याचा अटॅक झाला आणि खालून अन्नद्रव्य भेटत नाही आहे. म्हणजे हे झाड कुपोषणाचं आधी झालेलं आहे. या झाड जेवढं पाहिजे तेवढं खायला भेटत नाही, म्हणून प्लॉट हे आकडत आहेत. हा सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे. बघा शेतकरी बांधवांनो, दुसरा महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे, अजूनही काही भागामध्ये झाड एवढे मोठे झाले, 2-2, 3-3 महिने झाड झाले. या ठिकाणी आपण जर एक नजर टाकली, पूर्ण प्लॉटवरती फुलं तुम्हाला चमकताना दिसतील, प्लॉट कुठेतरी आखडताना दिसेल. पण याचं दुसरं महत्त्वाचं कारण अजून तुम्हाला दाखवतो. बघा सर, थोडंसं क्लोज घ्या इथं खाली. हे बघा, यांची बुरशी बघा इथे, जी खालून ही बुरशी आली, ही बुरशीचं प्रमाण या ठिकाणी बघा. ही बुरशी जेव्हा तुमच्या खोडावर चढेल, मुळावर चढेल, तेव्हा हीच बुरशी, हे बघा ही बुरशी बघा, हीच बुरशी जेव्हा याच्या मुळावर चढणार आहे, झाडावर चढणार आहे, अपटेक बंद होणार आहे आणि उभळचा प्रॉब्लेम तुम्हाला दिसणार आहे. एकतर पाणी हे खूप कमी होतं किंवा बुरशीचा अटॅक हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये होतो. आता जर आपण पुढे आलो तर या ठिकाणी बघा, अजूनही यांचे बेड जे आहेत उन्हाळ्यासारखे कोरडेच आहेत. हे बघा, हे कोरडेच बेड आहेत
आणि यांच्या मुळ्या जर ह्या कोरड्यामध्ये येत असतील, आता ह्या झाडांच्या 2.5-3 महिन्याच्या झाडाचं मुळ्या जर ह्या कोरड्यामध्ये येत असतील इथे, तर याचं आपटेक पूर्णपणे हे बघा, ह्या मुळ्या कुठं आल्यात हे बघा, हे बघा, ह्या मुळ्या कुठपर्यंत आल्यात, ह्या कोरड्या, हे ओलावा इथपर्यंतचे, ह्या मुळ्या कोरड्यात आहे. आणि जर ह्या मुळ्या कोरड्यात आल्या तर याला आपटेक होणार नाही आणि रिझल्ट मात्र भेटणार नाही. आणि ह्या जे पाणी हे देत आहेत इथं हा बुरशीचा प्रादुर्भाव बघा एकदा, ही बुरशी जर कंट्रोल केली नाही शेतकरी बांधवांना वेळीच, तर हा प्लॉटसुद्धा म्हणजे उबळच्या भेटीला जाऊ शकतो, उबळ लवकरच्या प्लॉटला येऊ शकते. आणि एकदा का उबळ स्टार्ट झाली की परत तुमच्या मनासारखे रिझल्ट हे भेटणार नाहीत. म्हणून ह्या काही गोष्टी आहेत ज्या आपण समजून घेतल्या पाहिजे, व्यवस्थित ट्रीटमेंट केली पाहिजे आणि व्यवस्थित आपण आपला खर्च हा केला पाहिजे. तर अतिरिक्त खर्च करून तुम्हाला तुमच्या मनासारखे रिझल्ट हे भेटणार नाहीत. कशी वाटली ही माहिती आणि कसा वाटला हा प्लॉट, प्लीज मला कमेंटमध्ये सांगा. जास्तीत जास्त शेतकऱ्यांमध्ये हा व्हिडिओ पोहोचण्यासाठी मदत करा. त्याही शेतकऱ्यांची मदत आपल्याला करायची आहे. धन्यवाद.